मुलांनो, लीड स्कूलच्या वतीने इयत्ता मराठी विषयाच्या तासाला आपण आजपासून सुरुवात करत आहोत. यासाठी तुमचं स्वागत. आजपर्यंत आपण पहिले 1 ते 8 पाठ अभ्यासले आहेत. त्याच्यावर MYची परीक्षा पण दिली आहे. आज आपण पान नंबर 46 वर एक कविता आहे. त्या कवितेची माहिती आपण आज घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे, आपल्या भारत देशाच्या सांस्कृतिक वैभवामध्ये, भारत देशाच्या जडणघडणीमध्ये अनेक थोर महापुरुषांचा, समाजसुधारकांचा, शिक्षण तज्ज्ञांचा आपल्या भारताच्या स्वातंत्र्यामध्ये मोठा वाटा आहे. असेच आपल्या सामाजिक आदर्श जीवनाच्या माध्यमातून ज्या व्यक्तीने शिक्षणामधून अनेक लोकांना, मुलांना, समाजातील व्यक्तींना एक धर्म दिला, तो धर्म कोणता याची माहिती आपण आज खरा तो एकची धर्म या कवितेच्या माध्यमातून घेणार आहोत. आणि हो, ही कविता तुम्हाला माहिती आहे, शिक्षणामध्ये ज्यांचा आदर्श घेतला जातो ते म्हणजे आद्य गुरु आपले साने गुरुजी. साने गुरुजींनी श्यामची आई अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत. शिक्षणामध्ये त्यांचे योगदान आहे. लहान मुलाविषयी ते शिकावेत अशी त्यांची नेहमी तळमळ असायची. अशा शाने गुरुजींची, प्रेमळ शाने गुरुजींची कविता आपण घेणार आहोत. त्या कवितेचे नाव आहे खरा तो एकची धर्म. पान नंबर 46 वर ही कविता आहे. कवितेला आपण सुरुवात करूया. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. पहा, शाने गुरुजी आपल्या कवितेच्या माध्यमातून काय म्हणतात ना, मानवाचा पहिला धर्म कोणता आहे तर जगाला प्रेम अर्पण करावे. अर्पण करावे म्हणजे द्यावे. इतरांना नेहमी मदत करावी, त्यांच्या मदतीला धावून जावे, लोकांची सेवा करावी, दीनदुबळ्यांना मदत करावी असं संत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा म्हणतात. अनेक समाजसुधारकांनी, थोर महापुरुषांनी समाजाची सेवा केली, धर्माची देखील सेवा केली. मग तो धर्म कोणता? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम अर्पण करण्याचा खरा धर्म. पुढे, जगी जे हीन अतिपतित. आता हीन म्हणजे काय? कमी प्रतीचे जे व्यक्ती आहेत. कमी प्रतीचे म्हणजे व्यक्ती सगळे सारखेच असतात, परंतु काही शिक्षणाअभावी त्यांना समजत नाही, काहीचं शिक्षण जास्त असतं त्यांना जास्त समजतं. मग असे जे समाजामध्ये हीन प्रतीचे व्यक्ती आहेत, या लोकांना देखील इतरांच्या बरोबर घेऊन गेलं पाहिजे. त्यांना समाधानी केलं पाहिजे, त्यांचं दुःख जाणून घेतलं पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे. जगी जे हीन अतिपतित. हीन म्हणजे कमी प्रतीचे व्यक्ती आहेत, त्यांना मदत केली पाहिजे. जगी जे दीन पददलित. दीन म्हणजे काय? दुःखी. या जगामध्ये जे पाहिजे हीन कमी प्रतीचे लोक आहेत, ज्यांना समजत नाही, जे दुःखी असतात, यांची नेहमी सेवा केली पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. म्हणून जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित, तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. अशा लोकांजवळ जाऊन त्यांची सेवा करावी, त्यांची मदत करावी, वडीलधाऱ्या माणसांची सेवा करावी, मदत करावी, दीनदुबळ्यांची, अपंग लोकांची सेवा करावी, त्यांना मदत करावी. त्यांच्या ज्या गरजा असतात प्राथमिक, अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, या पूर्ण करण्यासाठी त्यांना वृद्धापकाळाने, वयोमानाने होत नाही अशा लोकांची आपण सेवा केली पाहिजे. हाच आपला भारतीय धर्म आहे, आपली संस्कृती आहे. म्हणून ते म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित, तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. तयाला जाऊन उठवावे म्हणजे त्यांच्या जवळ जाऊन त्यांची सेवा करावी. पुढे, सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल. आता आर्त म्हणजे काय? जे पीडित लोक आहेत, अतिविकल लोक आहेत, जे अशिक्षित आहेत, अडाणी आहेत, अशा लोकांची मदत केली पाहिजे. शिकलेल्या लोकांनी सेवा केली पाहिजे.
जयांना गांजती सकल म्हणजे काय, समस्त लोक. या पृथ्वीवर राहणारे जे लोक आहेत, धर्म एकच आहे, तो म्हणजे मानवता धर्म. मानवता धर्माच्या माध्यमातून जे लोक आहेत, जे आर्त आहेत, जे पीडित लोक आहेत, जे समस्त लोक अडाणी आहेत, अज्ञानी आहेत, अशांची सेवा करावी. सदा जे आर्त अतिविकल जयांना गांजती सकल. जे आर्त विकल पीडित लोक आहेत त्यांची आपण सेवा केली पाहिजे, त्यांचं दुःख दूर केलं पाहिजे. तया जाऊन हसवावे जगाला प्रेम. अशा लोकांची जाऊन सेवा करावी, त्यांच्या चेहऱ्यावर हसू निर्माण करावे, त्यांची मदत करावी, त्यांची सेवा करावी. जसं आपण लहान मुलाला रडायला लागलं की त्याला उचलून घेतो, त्याला पाहिजे ती वस्तू देतो, चालत असताना पडला तर त्याला उचलतो, त्याला मिठी मारतो. तसं जे काही पीडित लोक आहेत, हीन आहेत, दीन आहेत, पददलित आहेत, अशांची सेवा केली पाहिजे. आणि या सेवेच्या माध्यमातून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केलं पाहिजे, हसू निर्माण केलं पाहिजे. म्हणून सदा जे आर्त अतिविकल जयांना गांजती सकल. तया जाऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे. अर्पावे म्हणजे अर्पण करणे, प्रेम, दया, माया त्यांना द्यावी. कुणाना व्यर्थ शिनवावे, कुणाना व्यर्थ हिनवावे. कुणालाही या जगामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमान असतो, धर्म असतो. त्यांना विनाकारण व्यर्थ हिनवू नये, त्यांना व्यर्थ शिनवू नये, त्यांची मदत करावी, त्यांना हिनवू नये, तुच्छ लेखू नये, कमी लेखू नये. कुणाना व्यर्थ शिनवावे, कुणाना व्यर्थ हिनवावे. हे सगळे आपण एकाच झाडाखाली राहणारे व्यक्ती आहोत, एकाच आईची लेकरे आहोत, अशी शिकवण आपण दिली पाहिजे. समस्ता बंधू मानावे जगाला प्रेम अर्पावे. प्रत्येक लोकांना बंधू भगिनी मानून आपण जगाला प्रेम अर्पण करावे. प्रभूची लेकरे साई तयाला सर्वही प्यारे. आणि ही सर्व पृथ्वीवर राहणारी प्रभूची लेकरे आहेत आणि ते देवाला सगळीच प्यारी आहेत. कोणीही कोणत्या धर्माचा असेल तर तो मानवता धर्माचाच आहे आणि सर्व धर्मांची शिकवण एकच आहे. म्हणून साने गुरुजी म्हणतात, प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी. या पृथ्वी तलावरील सर्व लेकरे प्रभूला काय आहेत, प्यारी आहेत, म्हणजे प्रेमळ आहेत. कुणाला तुच्छ लेखावे जगाला प्रेमाल. आणि कुणालाही तुच्छ लेखू नये, कमी प्रतीचे, कमी दर्जाचे म्हणून त्याला हिनवू नये, तुच्छ लेखू नये. त्यांना मदत करावी, त्यांची सेवा करावी. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी. कुणाना तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे. असे हे सार धर्माचे, असे हे सारे सत्याचे. आता धर्म कुठं आहे, जिथं सत्य आहे. धर्म कुठं आहे, लोकांना मदत करण्यात आहे. धर्म कोठे आहे, लोकांची सेवा करण्यात आहे, दीनदुबळ्यांना मदत करण्यात आहे. पृथ्वीवरील प्रत्येक मानवाला मदत करण्यामध्येच त्या ठिकाणी धर्म आहे आणि हाच धर्माचा सार आहे, समस्त लोकांची सेवा करणे. म्हणून साने गुरुजी म्हणतात, असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे. परार्था प्राणही द्यावे जगाला प्रेम अर्पावे. अर्पण करणे म्हणजे जगाला प्रेम देणे. परार्था म्हणजे दुसऱ्यासाठी आपला देह झिजवला पाहिजे, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर स्वतः हास्य निर्माण केले पाहिजे, त्याला हिनवलं नाही पाहिजे, त्याचं दुःख दूर केलं पाहिजे. पृथ्वीवरील सर्व लेकरे जे आहेत, कुणीही दुःखी राहता कामा नये, पीडित असता कामा नये. प्रेम अर्पावे आणि सगळ्यांना घेऊन पुढे जावे, अशी शिकवण साने गुरुजींनी यांनी खरा तो एकची धर्म या कवितेच्या माध्यमातून दिली आहे. परत एकदा आपण कविता सूर लय तालामध्ये गाऊया. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पद दलित.
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. सदा जे आर्त अत विकल, सयान गांजती सकल. तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे. कुणाना व्यर्थ शिनवावे, कुणाना व्यर्थ हिनवावे. समस्ता बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्व ही प्यारी. कुणाना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे. परार्था प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. अशा रीतीने साने गुरुजी यांनी, ज्यांनी शिक्षणामध्ये अतिशय आपणा अतुलनीय असं कार्य केले, त्यांची जी कविता होती, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. साने गुरुजी यांनी जगाला प्रेम अर्पण करण्यासाठी संपूर्ण आपले जीवन जगाला वाहिले, जगासाठी वेचले. आणि याचीच प्रचिती म्हणून आज सर्व शाळांमधून संतांची प्रतिज्ञा असेल, संतांचे अभंग असतील, साने गुरुजी यांची कविता असेल, अशा अनेक कविता शालेय जीवनामध्ये समूहगीताच्या माध्यमातून, प्रार्थनेच्या माध्यमातून घेतले जातात. अशा या खरा तो एकची धर्म या कवितेची आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. तुम्हीही या कवितेचा अभ्यास करा. या कवितेला ज्या पद्धतीने मी गाण्याचा प्रयत्न केला, त्या पद्धतीने तुम्ही सुरेल आवाजामध्ये गा आणि रेकॉर्ड करून ही कविता मला व्हॉट्सअपवर सेंड करा. या ठिकाणी थांबूयात आपण. धन्यवाद.